महिन्यांपूर्वीचा खून उघडकीस, मृतदेह शेतात पुरणारे 5 आरोपी अटकेत. नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक परिसरात 8 महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि मृतदेह शेतात पुरल्याचं धक्कादायक सत्य समोर आले. रामटेक तुमसर रोडवरील टुरिस्ट ढाब्याचे मालक कैलास ठाकरे यांनी आपल्या नवरगाव शिवारातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह गुपचूप पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. चौकशी दरम्यान ढाबावर काम करणारे शिवराम मरकाम, धर्मराज वरटी व धीरज वानखेडे यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढाब्यावर काम करणारा कुक प्रताप सिंह महादेव सिंग बैस ठाकूर यांचा मृतदेह शेतात पुरल्याचं समोर आले. त्यानंतर रामटेक पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून शेतातून मृतदेह उकरून काढला. पुढील तपासात ढाबा चालक पियुष कैलास ठाकरे वय 23 वर्ष याने खून केल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रताप बैस हा वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करायचा. 26 जुलै 2025 रोजी रात्री ढाब्याच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीचा फास तयार केल्याचं पाहून पियुष ठाकरेने त्याला विचारणा केली. त्यावर झालेल्या वादातून संतापाच्या भरात पियुषने दोरीचा फास गळ्यात टाकून प्रताप बैसला ठार मारले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर आरोपींच्या मदतीने शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला. या प्रकरणी पियुष ठाकरे, कैलास ठाकरे, शिवराम मरकाम, धर्मराज वरटी आणि धीरज वानखेडे या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपनीय सूत्रांमुळे 8 महिन्यांपूर्वीच घडलेल्या या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश आलं आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम.